Okay, this is the next unit, inverse Laplace transform. आपण पाठीमागच्या युनिटमध्ये लॅपलास ट्रान्सफॉर्म म्हणजे काय बघत होतो आणि त्या लॅपलास ट्रान्सफॉर्मचे प्रॉपर्टीज एक्झाम्पल्स बघत होतो. सिमिलर थोडं वेगळ्या प्रकारचं इन्व्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म आहे. जर लॅपलास ट्रान्सफॉर्मची डेफिनेशन माहीत असेल तर इन्व्हर्सची डेफिनेशन लगेच कळते आणि समजतं सगळं. त्यासाठी आपल्याला ती डेफिनेशन कशी आहे पाहिजे इन्व्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म काय आहे तर इफ एल ऑफ एफ टी इज इक्वल टू एफ ऑफ एस then f of t is called inverse Laplace transform of fs. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे f of t is inverse Laplace of f of s हे लक्षात ठेवायचं आहे. ते लिहायचं कसं ते असं लिहायचं l inverse f of s is equal to f of t. आपण काय लिहित होतो l of f t is equal to fs असं लिहित होतो. लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ फंक्शन f of t is equal टू एफ ऑफ एस. तर हे जे स्मॉल एफ आहे ते लॅपलाससाठी वापरतात आणि कॅपिटल एफ आहे ते फंक्शन म्हणून वापरतात. असं आपल्याला माहिती आहे कॅपिटल लेटर्स आर डिनोटेड फॉर फंक्शन्स आणि स्मॉल फॉर लॅपलास. तर इथं काही एक्झाम्पल्स जे रिझल्ट माहिती आहेत आपल्याला ते रिझल्ट लिहिलेत मी इथं. एल ऑफ एम वन इज इक्वल टू 1/s माहिती आहे आपल्याला. मग आता एल इनव्हर्स ऑफ 1/s काय असेल 1 उलटं फक्त उलट होईल. एल ऑफ 1/s असेल तर एल इनव्हर्स ऑफ 1/s 1 असेल. एकदा एक लक्षात आलं की सगळे लक्षात येतात कारण हे आपल्याला माहिती आहे एल ऑफ टी रेज टू एन इज इक्वल टू एन फॅक्टोरियल अपॉन एस रेज टू एन प्लस 1. तर एल इकडे गेल्यानंतर काय होईल एल इनव्हर्स होईल. तर एल इनव्हर्स ऑफ एन फॅक्टोरियल अपॉन एस रेज टू एन प्लस 1 इज इक्वल टू टी रेज टू एन. तसं इथं एल ऑफ ई रेज टू ए टी इज इक्वल टू 1/s मायनस हे माहिती आहे. याच्याबरोबर फक्त काय करायचं आहे उलट लिहायचं आहे. उलट एवढाच इथं भाग आहे बाकी काही नाही. इथंही तसंच ई रेज टू मायनस ए टी असेल तर आपण काय लिहितो 1/s प्लस ए. तर एल इनव्हर्स ऑफ 1/s प्लस ए इज ई रेज टू मायनस ए टी. तुम्हाला वाटलं इथं ई रेज टू मायनस 3t पाहिजे तर यासाठी काय होईल इथं एल इनव्हर्स ऑफ 1/s मायनस 3 म्हणजे मायनस असेल तर इथं प्लस असतं प्लस असेल तर मायनस असतं. तर इथं मायनस असेल तर इथं प्लस लिहायचं 1/s प्लस 3 इट इज इक्वल टू ई रेज टू मायनस 3t. म्हणजे आपल्याला एची व्हॅल्यू काय घेतोय त्याच्यावरून आपल्याला ते लॅपलास लिहिता येतील. हे इन्व्हर्स अशाच प्रकारे ह्या फॉर्म्युला माहिती आहे एल ऑफ कॉस ए टी इज इक्वल टू s/s² प्लस s². याचं फक्त उलटं केलं एल इन्व्हर्स ऑफ s/s² प्लस s² इज इक्वल टू कॉस ए टी. तसं एल इन्व्हर्स ऑफ a/s² प्लस s² इज इक्वल टू साइन ए टी. एल ऑफ इन्व्हर्स ऑफ s/s² मायनस s² इज इक्वल टू कॉस हायपरबोलिक ए टी. तसं हे साइन हायपरबोलिक ए टी. हे सगळे फॉर्म्युले आपल्याला पाठीमागच्या युनिटमध्ये झालेले आहेत. हेच फक्त आपण काय करतोय एल इन्व्हर्समध्ये इन्व्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म अशा प्रकारे लिहितोय. म्हणून याच्यावरून हे कसं लिहिलेलं आहे याच्यावर लक्षात आलं की एक्झाम्पल्स करता येतात. एक्झाम्पल्स सोपे असतात. आता यानंतर सेकंड जो आहे तो एक लिनिअरिटी प्रॉपर्टी आपली तिकडं झालेली होती त्याशाच प्रकारची इथं प्रॉपर्टी आहे. ती प्रॉपर्टी कशी झाली होती त्या पद्धतीनंच ही करायची आहे. f1s आणि f2s आर लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ f1t आणि f2t. म्हणजे काय दिलेलं आहे आपल्याला गिवन f1s म्हणजे एल ऑफ f1t हा f1s आहे असं दिलंय. तसंच दुसरं काय दिलंय एल ऑफ f2t इज इक्वल टू f2s हे आपल्याला दिलं आणि आता हे काढायचं आहे. तर यासाठी जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी आपण लिहून घेऊ. कुठली प्रॉपर्टी आहे ती वी नो कशी प्रॉपर्टी आहे एल ऑफ C1 f1t प्लस C2 f2t इज इक्वल टू फक्त आपण C1 बाहेर घेतो C1 एल ऑफ f1t प्लस C2 एल ऑफ f2t हे आपल्याला माहिती आहे. तर आता यामध्ये काय करायचं हे एक सेपरेट आपण प्रत्येकासाठी द्यायचं मग हे तयार होईल. याच्यावरूनच आपण लिहू शकतो C1 L1 एल ऑफ एफ टी काय बघा इथं एल ऑफ f1t f1s आहे
C1F1S, तसं इथं C2F2S असं आपण म्हणू शकतो. C1F1S आणि C2F2S. आता हे जर फक्त ब्रॅकेट इथंच ठेवला तर L इनवर्स काय होईल? देअरफॉर बाय डेफिनेशन C1F1T प्लस C2F2T इज इक्वल टू L इनवर्स C1F1S प्लस C2F2S असं होईल. म्हणजेच इथं जे L इनवर्स ऑफ C1F1S प्लस C2F2S इज इक्वल टू C1F1T काय आहे? F1T इज L इनवर्स देअरफॉर C1F1T म्हणजे L इनवर्स F1S प्लस C2 L इनवर्स F2S इज इक्वल टू ॲज इट इज. ह्यात काय आपण बदल करणार नाही. फक्त अशा प्रकारे ही लिनियरिटी प्रॉपर्टी आपल्याला काय सांगते, तर तुम्ही काय करू शकता, लॅपलास ट्रान्सफॉर्म जसा लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ सम इज इक्वल टू सम ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म, तसं इनव्हर्स लॅपलाससाठी सुद्धा इनव्हर्स लॅपलास वी कॅन टेक in this way where C1 and C2 are constants. Okay, this is the linearity property. आता एक एक्झाम्पल अशा प्रकारचं सेपरेट करता येतं, ह्याचं एक एक्झाम्पल आहे. हे एक्झाम्पल आपण लगेच करू शकतो. कसं करायचं, तर जे दिलेलं आहे ते एक्झाम्पल लिहिलं मी इथं अगोदर. 1/s-2 2/s+5 प्लस 6/s⁴. आता इनव्हर्स आतमध्ये घेता येतो म्हणून सगळ्यांना देऊन टाकू. L इनव्हर्स ऑफ 1/s-2 तसंच L इनव्हर्स ऑफ 2/s+5 प्लस L इनव्हर्स ऑफ 6/s⁴. आपल्याला आता माहीत पाहिजे मगाशी जे रिझल्ट्स होते त्या रिझल्टचा आपण इथं वापर करू शकतो. काय होतं बरं, इथं मायनस असेल तर e⁻+at असतं. तसं याला काय म्हणता येईल, e⁻²t. काय म्हणता येईल, e⁻²t आहे. तसं इथं काय प्लस आहे आणि हे 2 बाहेर घेतलं आपण 2, तर इथं काय होईल 1/s+5 म्हणजे e⁻⁻5t. आता इथं काय होतं, 6 म्हणजे 3 फॅक्टोरियल खरं तर, त्यामुळं L इनव्हर्स ऑफ 3 फॅक्टोरियल अपॉन s⁻³ + 1 आहे. हा फॉर्म्युला कुठला बरं, हा फॉर्म्युला मगाशी होता इथं, कुठं होता बघा, इथं आहे बघा, हे L(t⁻n इज इक्वल टू n फॅक्टर म्हणून n फॅक्टोरियल अपॉन s⁻n+1 t⁻3. तर आपल्याला काय लिहिता येईल इथं, t⁻3 म्हणता येईल, म्हणजे प्लस L इनव्हर्स ऑफ t⁻3. म्हणजे आपल्याला यासाठी लिहिता येईल म्हणून आपण खाली लिहूया e⁻²t प्लस 2e⁻⁻5t प्लस t³. दिस इज द इनव्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म. म्हणजे लिनियरिटी प्रॉपर्टी आणि लिनियरिटी प्रॉपर्टी कशा प्रकारे वापरायची त्याचं हे एक्झाम्पल. असं प्रत्येकासाठी आपल्याला करता येईल. काही उदाहरणं आहेत. आता इथं एक फर्स्ट शिफ्टिंग थिअरम आहे. काय फर्स्ट शिफ्टिंग थिअरम काय सांगतो, फर्स्ट शिफ्टिंग थिअरम, तर जर हे आपल्याला झालेलं होतं पहा, तर f(s - a) इज इक्वल टू होतं. आता फक्त इनव्हर्स करायचं आहे, म्हणजे प्रूफ करताना फक्त थोडा बदल होतोय. फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी आपण बघितलेली आहे. वी हॅव, आपल्याला जे माहीत आहे ते आपण लिहून घेऊ. L(f(t) इज इक्वल टू f(s). हे माहिती आहे. आता काय करायचं आपल्याला, तर L(f(t) इज इक्वल टू f(s) याचा वापर करायचा आहे. काय माहिती आपल्याला याचा फॉर्म्युला, देअरफॉर L(f(t) इज इक्वल टू इंटिग्रल फ्रॉम 0 टू इन्फिनिटी e⁻⁻st(ft) dt असा फॉर्म्युला येतो आपला. काय फॉर्म्युला आहे बघा, लॅपलासचा फॉर्म्युला बघा. लॅपलासचा फॉर्म्युला बघितलं की लक्षात येते, e⁻⁻
ई रेज टू मायनस एस टी एफ टी डी टी, त्यालाच आपण एफ ऑफ एस असं म्हणतो, एफ ऑफ एस ही म्हणतो, हेच एफ ऑफ एस आहे. तर एसच्या ठिकाणी आता एस मायनस ए लिहू. मग काय होईल, एफ ऑफ एस मायनस ए, इथं बघा काय होईल, बदल होईल, एसच्या ठिकाणी एस मायनस ए, बाकी सगळं आहे तसंच एफ ऑफ टी डी टी. आता हे जरा सेपरेट करूया. 0 टू इन्फिनिटी ई रेज टू, हे काय होतं, टी आहे बरं का इथं, ई रेज टू मायनस एस टी मायनस मायनस प्लस ई रेज टू ए टी एफ टी डी टी. काय केलं आपण, हे सेपरेट केलं, मायनस एस टी वेगळं आणि मायनस मायनस प्लस एस टी वेगळं. आता हे जे आहे ई रेज टू ए टी ते आपण बाहेर घेऊ. आत बघा 0 टू इन्फिनिटी ई रेज टू मायनस एस टी ई एफ टी डी टी. तर ही लॅपलाची डेफिनेशनच आहे. कुठली लॅपलाची डेफिनेशन, ई रेज टू ए टी, हे काय होईल, एल ऑफ एफ टी. आणि एल ऑफ एफ टी म्हणजेच काय, म्हणजे एल ऑफ एफ टी. आता हे एफ ऑफ इकडं आपल्याला एल द्यायचं आहे, इकडं आपण एल दिल्यानंतर काय होईल बघा, हे एल इकडं देऊन टाका. तर देअरफॉर इथं मी लिहितो एल इनवर्स, याला देऊन टाकला आपण या बाजूला. एल इनवर्स काय राहील इथं, ई रेज टू ए टी एफ टी, तेच इथं आहे बघा, ई रेज टू ए टी एफ टी. तर अशा प्रकारे आपण फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी आपण लिहू शकतो. तर या पद्धतीनं तुम्ही आता इथं जरी असं केलं तरी चालतं. इथं जरी हा जो पार्ट आहे हा म्हणजे एक सेपरेट पार्ट न राहता आपण असं करूया, इथं बदल करू, असं आहे असं ठेवू, आणि इथं ई रेज टू ए टी हा भाग लिहू. म्हणजे मग आपल्याला काय म्हणता येईल, हे पहा, एल ऑफ ई रेज टू ए टी एफ ऑफ टी. कारण हे सगळं मिळून एक फंक्शन आहे असं गृहीत धरायचं, आणि मग हे लॅपलास इकडे घेतला की आपल्याला असं लिहिता येईल. दिस इज द फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी. आणि यावर आधारित हे एक्झाम्पल आहे. एक्झाम्पलमध्ये काय आहे बघा बरं, लिहून घ्या पहिल्यांदा. एक्झाम्पल म्हणजे कसं होईल, एल इनवर्स एस मायनस टू अपॉन एस मायनस टू स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर प्लस प्लस काय एस प्लस 4 अपॉन एस प्लस 4 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर, तसंच एस प्लस 2 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर. हे सगळं मी परत एकदा लिहून घेतलेलं आहे. आणि आता लिनियरिटी प्रॉपर्टी वापरून सेपरेट करू. लिनियरिटी प्रॉपर्टी काय करते, सगळ्यांना सेपरेट करते, म्हणून सेपरेट करून टाकू. एस मायनस 2 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर, हे एक लॅपलासचा इनवर्सचा पार्ट झाला. प्लस असंच एल इनवर्स एस प्लस 4 अपॉन एस प्लस 4 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर. आणि त्याचबरोबर तिसरं जे आहे त्यालाही आपण लॅपलासचा इनवर्स देऊन टाकू. म्हणजे काय होईल, 1 अपॉन एस प्लस 2 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर. आता इथं आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. काय केलं, एसच्या ठिकाणी एस मायनस ए केलं की इकडे ई रेज टू ए होते. एवढं फक्त लक्षात ठेवलं की इथं करता येईल आपल्याला. काय करता येईल, इथं एस मायनस 2 आहे, तर इथं मायनस असल्यामुळे इथं प्लस ई रेज टू 2t असं आपण लिहू शकतो. काय लिहू शकतो, ई रेज टू 2t. मग आत काय राहील बरं, आत फक्त इथं यस राहील आणि इथंही यस राहील आणि हे 5. अशा प्रकारे याचं कन्व्हर्जन आपण केलं. यावरून या फॉर्म्युल्याचा आधार घेतला आणि इथं कन्व्हर्जन केलं. काय केलं, एस मायनस ए आहे त्यामुळे इथे एस मायनस 2 आहे, तर ते ई रेज टू 2t लिहिलं की तुम्ही असं सरळ लिहू शकता. इथं काय करता येईल, अशाच प्रकारे ई रेज टू मायनस 4t लिहावं लागेल, कारण मायनस का इथं प्लस आहे म्हणून. एल इनवर्स एस अपॉन
एस स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर. आणि हे जे लास्ट आहे इथं आपल्याला काय करावं लागते बघा जरा. इथं हे साईनचा फॉर्म्युला दिसतोय, कारण साईनचं एक फंक्शन आहे बघा. इथं साईनचा फॉर्म्युला काय होता, तर ए अपॉन एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. त्यामुळे ए तिथं काही दिसत नाही आहे, आणि दिसत नसल्यामुळे इथं आपण आणायचं कसं बरं ते आणण्यासाठी इकडं अगोदर 3 डिवाइड करायचं आणि मग इकडं 3 लिहायचं. म्हणजे काय होईल, आपल्याला तो फॉर्म्युला तयार होईल. कुठला, ए अपॉन असा फॉर्म्युला. तर आता या ठिकाणी आपण हे सगळे माहीत आहेत, हे सगळ्यांचे तुम्हाला नियम माहीत आहेत. आता हे काय आहे बघा बरं, ई रेज टू 2t हा फॉर्म्युला कुठला, एस अपॉन एस स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर. बघा इथं आहे एस अपॉन एस स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर, म्हणजे ई रेज टू कॉस 5t. काय होईल, कॉस 5t. म्हणून कॉस 5t प्लस इथं काय एस अपॉनच आहे, म्हणजे कॉस 9t, आणि इथं 1/3 हे साइन 3t. दिस इज द आन्सर. म्हणजे एक्झाम्पल सोडवताना एवढं काय अवघड नाही आहे, फक्त तुम्हाला ह्या फॉर्म्युल्याचं उपयोग कसा करायचा लक्षात आलं पाहिजे. काय केलं फक्त इथं एफ ऑफ एस मायनस ए, इथं प्लस ए, इथं एस -2 म्हणून +2, इथं एस +4 म्हणून -4. हे फॉर्म्युला साईनचा आहे म्हणून साईनच्या फॉर्म्युल्याची ॲडजस्टमेंट केली आणि लिहून टाकलं. तर या पद्धतीनं आपल्याला काय करता येतं. इथं अजून एक राहिलं बघा, एस +2 स्क्वेअर म्हणतोय आपण. म्हणजे काय करायला पाहिजे इथं, ते राहिलं बघा ई रेज टू -2t. इथं काय राहतंय, ई रेज टू, इथं लिहितो बघा मी ई रेज टू -2t, कारण एस +2 आपल्याला इथं बदलायचं आहे. इथं काय बदलायचं आहे, असं करायचं आहे 1/3 अपॉन एस स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर. त्यामुळे ई रेज टू -2t लिहिलं. म्हणजेच इथं आपण काय करूया, इथं ई रेज टू -2t आणि साइन 3t. आता हे ज्या काय केलं आपण, हे एस +2 इथंही फॉर्म्युला वापरायचा राहून गेला होता. फॉर्म्युला वापरला आपण कुठला, +2 असेल तर -2 लिहायचं आहे आणि इथं यस लिहायचं. जसं इथं +4 म्हणजे -4 लिहिलं आणि इथं यस लिहिलं. प्रत्येक ठिकाणी -2चं इथं 2t लिहिलं आणि इथं यस लिहिलं. तसं +2च्या ठिकाणी यस असं लिहायचं. मग हे एक्झाम्पल आपल्याला फर्स्ट शिफ्टिंग थिअरम प्रमाणे सोडवता येते. ओके. तसंच हे एक पुढचं एक आहे सेकंड शिफ्टिंग प्रॉपर्टी म्हणतात त्याला, सेकंड शिफ्टिंग प्रॉपर्टी. तर ही प्रॉपर्टी सुद्धा एकदम सोपी आहे, आपल्याला तिकडेही होती लॅपलास ट्रान्सफॉर्ममध्ये. तर जे दिलेलं आहे ते आपण पहिल्यांदा लिहून घेऊ. प्रूफ काय आहे, तर एल इनवर्स ऑफ गिवन एल इनवर्स एफ ऑफ एस इज इक्वल टू एफ ऑफ टी हे दिलेलं आहे आणि हे दाखवायचं आहे. तर एल ऑफ जी टी आपल्याला काय सांगता येईल, वी हॅव काय फॉर्म्युला बाय लॅपलास ट्रान्सफॉर्म, एल ऑफ जी टी आपला जो फॉर्म्युला आहे तोच ई रेज टू -st gt. इथं फक्त आपण काय म्हणू, इथं जी टी आहे म्हणून इथं जी टी म्हणायचं. पण जी टी हे जे फंक्शन आहे ते 2 भागात दिलेलं आहे, एक 0 to a आणि a to इन्फिनिटी. म्हणून त्या पद्धतीनं आपण इथं लिहावं लागेल. ते कसं लिहिता येईल, 0 to a काय ई रेज टू -st gt dt आणि प्लस a to इन्फिनिटी -st gt dt असं लिहिता येईल. तर या ठिकाणी ही जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू 0 आहे, इथं दिली बघा 0. त्यामुळे आपण इथे 0 घेणार. मग राहिलं काय, फक्त इंटिग्रल फ्रॉम a to इन्फिनिटी ई रेज टू -st gt dt. आता हे जी टी काय आहे, इथं जी टी एफ ऑफ टी -a. तर आपण इथं एफ ऑफ टी -a लिहून टाकू. म्हणजे काय होईल,
एफ ऑफ टी मायनस ए डी टी असा अर्थ येतो. म्हणजे एल ऑफ जी टी इज इक्वल टू दिस मच. मग आता काय करायचं आहे, हे जे टी मायनस ए आहे इथं सबस्टिट्यूशन करू आपण, एक यू म्हणून पुट करू. पुट टी मायनस ए इज इक्वल टू यू, म्हणजे टी इज इक्वल टू ए प्लस यू, म्हणजे डी टी इज इक्वल टू डी यू. थोडं आपण हे सबस्टिट्यूशन केली की ह्याचं लगेच आपल्या लक्षात येईल की हे काय होते तयार. तर हे एकदम कसं होईल, आपल्याला याची लिमिटसुद्धा बघा. टी इज इक्वल टू ए पुट केलं तर यू झिरो, म्हणजे टी जर ए असेल तर यू झिरो होईल, इथं दिसतंय बा. आणि इन्फिनिटी असेल तर इन्फिनिटीज होईल. त्यामुळे ह्या सगळ्या व्हॅल्यू घालायच्या आणि इथं काय होईल, 0 टू इन्फिनिटी ई रेज टू मायनस एस, टीच्या ठिकाणी काय आहे ए प्लस यू, हे एफ ऑफ टी मायनस ए एफ ऑफ यू आणि डी यू असं होईल. ओके, आता इथं हे सेपरेट करूया, इकडं करूया आपण एक्झाम्पल. पुढं काय होईल, इंटिग्रल फ्रॉम 0 टू इन्फिनिटी ई रेज टू मायनस एस, ई रेज टू मायनस एस यू, एफ ऑफ यू आणि डी यू. आता हे ई रेज टू मायनस एस आहे ते आपण याच्याबरोबर देऊ शकतो. म्हणजेच कसं बघा, 0 टू इन्फिनिटी ई रेज टू मायनस एस यू, याला ब्रॅकेट टाकू, ई रेज टू मायनस एस एफ ऑफ यू डी यू. तर आता हे लॅपलास दिसतो का, लॅपलासची डेफिनेशन दिसते का, तर दिसते. कसं, ई रेज टू मायनस एस टी एफ टी डी टी, ई रेज टू मायनस एस टी एफ टी डी टी असंच आहे ते. त्याचा ड्रेस तोच आहे. त्यामुळे इथं आपण काय म्हणू शकता, एल ऑफ ई रेज टू मायनस एस, ई रेज टू मायनस एस, आणि हे काय एफ ऑफ एस म्हणूया आपण याला तरी चालतं. एफ ऑफ एस म्हणजेच काय, एल ऑफ एफ टी. त्यामुळं हे याच्याबरोबर एल ऑफ जी टी इज इक्वल टू, आपण ह्याला एल म्हणायची गरज नाही आता इथं, ई रेज टू मायनस एस आणि एस यू डी यू. थांबा इथं आपण एक थोडा चेंज करूया. ई रेज टू मायनस एस बाहेर, कारण त्याच्यात व्हेरिएबल नाही आहे, तो बाहेर घेऊया. आणि इथं फक्त एवढंच राहील, मायनस एस यू एफ ऑफ यू डी यू. आता मात्र हे कसं दिसतंय, ई रेज टू मायनस एस एफ एस दिसतंय, एफ एस. आणि आता मात्र आपण काय म्हणू शकता, एल ऑफ जी टी इज इक्वल टू ई रेज टू मायनस एस एफ एस. Therefore g of t is equal to काय, L inverse minus S Fs, and this is the answer. अशा प्रकारे हे आन्सर आपल्याला म्हणजे त्याचं स्टेटमेंट लक्षात येते काय केलं आपण ते. ई रेज टू मायनस एस बाहेर, हे म्हणजे एफ ऑफ एस बाय डेफिनेशन ऑफ लॅपलास, ही लॅपलासची डेफिनेशन आहे आणि म्हणून आपण असं लिहू शकतो. तर हे झाले प्रॉपर्टी आणि त्याच्यावर आधारित इथे एक एक्झाम्पलसुद्धा आहे, एल इनवर्स ई रेज टू मायनस 3s अपॉन एस मायनस 4 ब्रॅकेट स्क्वेअर. आता जेव्हा जेव्हा आपल्याला अशा प्रकारे एक्झाम्पल्स येतात, म्हणजे इव्हॅल्युएशन काय काय बघा तिथं, ई रेज टू मायनस एस आहे की नाही, इथं मायनस एस, एच्या ठिकाणी काय दिसतंय 3, एच्या ठिकाणी 3 दिसतंय बा. आणि एफ ऑफ एस ते 1 अपॉन एस मायनस 4 आहे. म्हणजे आपल्या त्या एक्झाम्पलप्रमाणे आपल्याला काय लिहिता येईल, तर हे एस जर असेल तर त्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला असं लिहिता येईल की फॉर्म तयार करता येईल. आपण फॉर्म तयार करू आणि त्या पद्धतीने एक्झाम्पल्स करायचं. कसं लिहिता येईल बघूया आपण. ओके, तर एल ऑफ एफ टी इज इक्वल टू एफ ऑफ एस. जर आपण टेक घ्या, टेक सोल्युशन म्हणूया आपण, टेक एल ऑफ एफ टी इज इक्वल टू एफ ऑफ एस इज इक्वल टू 1 अपॉन एस स्क्वेअर
एस स्क्वेअर म्हणू आपण त्याला 1/s². म्हणजेच काय लिहिता येईल आपल्याला, त्याचा s-4 लिहिता येईल. 4 आहे ना तिथं, म्हणून ते घेऊया आपण. हे फंक्शन घेतलं आणि याचा वापर केला. f(t) इज इक्वल टू काय होईल मग, L इनवर्स f(s), दॅट इज L इनवर्स 1/s-4 ब्रॅकेट स्क्वेअर, असा त्याचा अर्थ होतो. आणि व्हॉट इज दिस, -4 आहे म्हणजे e⁴t आपल्या नियमानुसार, आणि म्हणजेच L इनवर्स s-4चं s करायचं आणि स्क्वेअर. आणि काय बरं L इनवर्स ऑफ 1/s² फॉर्म्युल्याप्रमाणे t, म्हणून e⁴t t म्हणजेच t e⁴t. हा झाला f(t). आणि मग याच्यावरून बाय शिफ्टिंग थेरम म्हणायचं, बाय शिफ्टिंग थेरम t e⁴t. आणि म्हणून त्याचं सगळंच L इनवर्स गिवन L इनवर्स e⁻³ अपॉन s-4² इज इक्वल टू टीच्या ठिकाणी t-3 एवढंच करायचं. टीच्या ठिकाणी t-3, टी जिथं दिसतं आहे तिथं फक्त t-3 लिहिणार तुम्ही, बस, बाकी काय नाही. काय करणार आपण, t-3 e⁴ times t-3, and this is the function with their values. तर अशा प्रकारे हे जे 4 आपण लिनियर इन्व्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्मची डेफिनेशन एक्झाम्पल, तसंच फर्स्ट शिफ्टिंग, हे इन्व्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्मची डेफिनेशन, आणि हे जे एक्झाम्पल्स आपले आहेत, हे असे एक्झाम्पल्स कितीतरी लिहिता येतील आपल्याला. मागे झालेत, उलटं फक्त करत जायचं. त्यानंतर लिनियरिटी प्रॉपर्टी आणि त्याची उदाहरणं, तसंच फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी आणि ही सेकंड शिफ्टिंग प्रॉपर्टी. लेट अस सी सम मोर एक्झाम्पल्स ऑन नेक्स्ट पिरियड. तर आपण तोपर्यंत हे सगळं वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे आणि शंका विचारायच्या आहेत. कॉलेजमध्ये येऊन शंका विचारल्या पाहिजेत, एक्झाम्पल्स भरपूर सोडवली पाहिजेत, प्रॅक्टिस पाहिजे. तुमचं गैरहजेरीचं प्रमाण जास्त असल्यामुळं हा आम्हाला व्हिडिओ काढावे लागत आहेत, लक्षात घ्या. ओके, ठीक आहे, थँक्यू.